कसं आहे की एखादं लक्षण आहे, आता डोकेदुखी. हं. 90% वेळेला डोकेदुखीचं कारण एकदम साधं असतं. एक दिवशी झोप झाली नाही हं. किंवा माझ्या चष्म्याचा नंबर बदललाय. अनेक कारणांनी डोकेदुखी शकते. 90% वेळेला ती अगदी काहीही नसलेली साधी असते. पण याचबरोबर मेंदूचे काही विकार जे खरंच खूप सिरियस आहेत, मायग्रेन. ते मायग्रेन हा त्या मनानं कमी झाला असं म्हणता येईल. हं. त्याच्याही पेक्षा गंभीर म्हणजे ट्यूमर म्हणा किंवा मेनिंजायटिस म्हणा, असे अनेक आजार आहेत की ज्याच्यामुळे डोकं दुखू शकतं. कोल्ड, सर्दी, बिर्दी होणं असं ते एकेकाळी असं होतं की घरातले उपाय असायचे. घे बाबा सुंठ उगाळून घे बरोबर आहे. किंवा आणि काहीतरी पाणी आणि काहीतरी हो. कुठले तरी औषधं करून एक काढा करून घे. हो. त्यात मी ते बऱ्याच गोष्टी टाकत होती. मिरीपासून अनेक गोष्टी टाकायचो. ह्या गोष्टींच्या जेवढं होतं त्याचा पगडा कमी होऊन, कारण घरात मुळात आधी आजीबाई आणि नातं एकत्र राहतच नाहीये. नमस्कार मंडळी, MHA-MTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. उन्हाळ्याचा तडाखा आता खूप वाढलेला आहे आणि त्याचबरोबर आपण स्वतःची काळजी घेत आहोतच. त्यासाठी पाणी पित आहोत, पण पाणी पित असताना कधी फ्रीजचं पाणी पितोय, कधी बर्फाचा गोळा खातोय, कधी कुल्फी खातोय आणि त्यातनं होते आपल्याला सर्दी. आता उन्हाळ्यात सर्दी होणं हे नव्यानेच काहीतरी घडतंय असं समोर आलेलं आहे, होऊ घातलेलं आहे. तर या सर्दीवरती आपण जातो, डॉक्टरांकडे जातो, औषधे घेतो. तर आता डॉक्टर व्हायला काय करावं लागतं? म्हणजे 12वी नंतर नेटची परीक्षा देतात लोक, नीटची. त्याच्यानंतर 5 वर्ष MBBS करतात, मग स्पेशलायझेशन करतात. पण तसं काही न करता आपण व्हॉट्सॲप किंवा गुगल युनिव्हर्सिटीचा थोडासा अभ्यास केला तर व्हॉट्सॲप डॉक्टर किंवा गुगल डॉक्टर होऊ शकतो. असेच काही डॉक्टर आपल्या समाजात असतात आणि त्या डॉक्टरनी दिलेल्या औषधांचा परिणाम हा चांगला नसतोच कधी. या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर सोबत आहेत खरेखुरे डॉक्टर सतीश नाईक. नमस्कार. नमस्कार सर, स्वागत आहे आपलं. तर हे व्हॉट्सॲप डॉक्टर आले कुठून? मुळात ते कुठून आले वगैरे नाहीत. पूर्वीपासूनच आमच्या दवाखान्यामध्ये 2 माणसं यायची. दोघंही डॉक्टरांकडून सल्ला घ्यायला आलेली असायची. पण डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट होईपर्यंत त्यांची आपापला त्याला नोट्स एक्सचेंज म्हणतात ना, तसं ते एकमेकांचे आपले सल्ले देत असायची. हे त्याच्यात काही नवीन नाही. आता फक्त काय झालं, माणसांच्या जागी एक काहीतरी असं डेड इलेक्ट्रॉनिकचं माध्यम आलं. हा प्रश्न आला आणि लोक फार मोठ्या प्रमाणात फार जास्त वेळ या माध्यमाला द्यायला लागली. ते माध्यमाला द्यायला लागल्यामुळे हे सगळं पुढचं आलं आणि इंटरनेटने तर आपल्या पुढे असं काही मोठं विश्व निर्माण करून ठेवलेलं आहे. त्यात आधी पहिली गोष्ट काय खरं आणि काय खोटं हे आपल्याला कळलं पाहिजे. तर त्यामुळं गुगल डॉक्टर हा जो प्रश्न आता हळूहळू वाढायला लागलेला आहे आणि त्यामुळे आमच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा थोडा बदल व्हायला लागलाय. तर आताच म्हणणं झालं की कोल्ड, सर्दी, बिर्दी होणं असं ते एकेकाळी असं होतं की घरातले उपाय असायचे. घे बाबा सुंठ उगाळून घे. बरोबर आहे. किंवा आणि काहीतरी पाणी आणि काहीतरी कुठले तरी औषधं करून एक काढा करून घे. त्यात मी ते बऱ्याच गोष्टी टाकत होती. मिरीपासून अनेक गोष्टी टाकायचो. ह्या गोष्टींच्या जेवढं होतं त्याचा पगडा कमी होऊन, कारण घरात मुळात आधी आजीबाई आणि नातं एकत्र राहतच नाहीये. त्यामुळे आजीबाईंचे बटवे हे गुल झालेत आणि त्याची जागा ह्या सगळ्या गोष्टींनी घेतलेली आहे. तर अर्थातच ही गोष्ट आहे, आता नक्कीच वाढत जाणार आहे आणि त्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे असं मला वाटतं. पण यातून आपल्या मनात भीती निर्माण होते का? दोन्ही होऊ शकतं. ओव्हर कॉन्फिडन्स पण होतो आणि भीती होते. म्हणजे कसं आहे की एखादं लक्षण आहे, आता डोकेदुखी. 90% वेळेला डोकेदुखीचं कारण एकदम साधं असतं. एक दिवशी झोप झाली नाही किंवा माझ्या चष्म्याचा नंबर बदललाय. अनेक कारणांनी डोकेदुखी शकते. 90% वेळेला ती अगदी काहीही नसलेली साधी असते. पण याचबरोबर मेंदूचे काही विकार जे खरंच
खूप सिरियस आहेत. मायग्रेन. ते मायग्रेन हा त्या मनानं कमी झाला असं म्हणता येईल. हम्म. त्याच्याही पेक्षा गंभीर म्हणजे ट्युमर म्हणा किंवा मेनिंजायटिस म्हणा, असे अनेक आजार आहेत की ज्याच्यामुळे डोकं दुखू शकतं. त्यामुळे डोकेदुखी असं जर कोणी आता समजा गुगलवर शब्द टाईप केला तर त्याला याची मोठी जंत्री येईल. आता याच्यामध्ये डॉक्टर्स कसं हे करतात, विचार कसा करतात ते आधी समजून घेतलं पाहिजे. कारण शेवटी ह्युमन इंटेलिजन्स एका विशिष्ट प्रकारे काम करतो. तर यातला जो मूळ मुद्दा आहे ती डॉक्टरकडे पेशंट आला डोकेदुखी, तर त्याला आमच्याकडे भाषेत मेडिकल एपिडेमिओलॉजी म्हणतात. म्हणजे आता जसं आपलं बोलणं झालं की उन्हाळ्यामध्ये आता सध्या सर्दीचं प्रमाण वाढते किंवा आपण बर्फ खातोय, अमुक करतोय, सगळं करतोय, तर डॉक्टर पहिल्यांदा विचार करतात या माणसामध्ये शक्यता काय आहे. उदाहरणार्थ पहिलं, आता हे डोकेदुखी आहे, त्यात गंभीर डोकेदुखी याच्यावर आमचे गणित आहे. म्हणजे वयस्कर माणसं आली आणि अचानक सुरुवात झालेली डोकेदुखी असेल तर ती नॉर्मली व्हॅस्क्युलर असते. व्हॅस्क्युलर म्हणजे तिथे रक्तवाहिन्यांची असते. पण तेच हळूहळू हळूहळू वाढणारी डोकेदुखी आहे, वय सुद्धा तेवढंच जास्त आहे, तर आमच्या डोक्यामध्ये ट्युमरचा विचार येतो. एखाद्या माणसाला कॅन्सर होऊन गेलेला आहे आणि नंतर आता त्याला नुसतं साधं काहीतरी मेंदूचं लक्षण मला दिसायला लागलं तर भीती वाटणार. का भीती वाटणार? तर ते मेटास्टेसिस आहे का, कॅन्सर कुठे पसरलाय का मेंदूमध्ये, इथपर्यंत होणार. आणि त्याचबरोबर तरुण वयामध्ये, कमी वयामध्ये मुलांना एखादा चष्मा लागतो, तो कळत नाही पहिल्यांदा आणि त्याने डोकेदुखीत असते. एक चष्मा लावला, डोकेदुखी गायब परमनंट. त्यामुळे असं जे कॅटेगरायझेशन असतं त्याचं डॉक्टर असा संपूर्ण विचार करतात. ही यादी नव्हे, टिक मार्क करत जायचं म्हटलं तर 150-200 प्रकारचे डोकेदुखी आहे ते काढायला लागेल. गुगल डॉक्टर करताना त्याला फिल्टर्स लावले पाहिजे. ते डॉक्टर ऍक्च्युली डॉक्टर करत असतात. म्हणजे आपण स्वतःहून जेव्हा गुगल करतो तेव्हा आपल्या समोर यादी येते आणि त्यातलं आपल्याला माहित नसतं की त्यातलं नक्की आपल्याला काय झालेलं आहे. अगदी बरोबर. त्याच्या मागे एक परफेक्ट सायन्स आहे निदानाचं. म्हणजे पहिले आम्ही तुमचं ऐकणार, त्याच्यात अर्धे फिल्टर होणार. म्हणजे आता समजा तर अगदी लहान बाळ आहे तर त्याला डोकेदुखी कॅन्सर व्हायची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे तसा विचार करणार, मग त्याच्या बाळात काय असू शकतं, काही नाही. मध्यम वयाची व्यक्ती आहे तर त्याची डोकेदुखी व्हॅस्क्युलर हेडेक ज्याला म्हणतात ते कळतं. तर हे लक्षणांचं एक गणित मांडत 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 आमच्या भाषेत अगदीच मेडिकली टर्म बोलायचं झालं तर प्री टेस्ट प्रॉबॅबिलिटी नावाचा प्रकार असतो. म्हणजे मी आता पेशंटचं ऐकलं आणि बाबा पेशंटचं काय टेस्ट करून घ्यायची, कारण चष्मा जर लागला असेल तर डोळ्याची टेस्ट केली पाहिजे, मेंदूमध्ये गाठ असेल तर MRI किंवा CT स्कॅन केलं पाहिजे. म्हणजे ही एक प्री टेस्ट प्रॉबिलिटी की आम्ही काय सगळ्यांच्या सगळ्या टेस्ट करायला तर लोकांचा प्रचंड खर्च होईल आणि त्याला अर्थ राहणार. म्हणून ती एक प्री टेस्ट प्रॉबिलिटी असते, ती शोधायची. मग 2-3 गोष्टी एकत्र झालेल्या तर ती टेस्टची पॉसिबिलिटी वाढली. डोकेदुखी आहे आणि त्याचबरोबर त्याला वांती होती तर मग एक टेस्ट आली, भिरभिरतय दुसरी, असं दुसरं झालं. त्यामुळे अशी लक्षणांचं एकत्र करत ती प्री टेस्ट प्रॉबिलिटी वाढते. कॉम्बिनेशन ऑफ सिम्पटम्स. मग मी ठरवतो की नेमकं काय करायचंय. बरोबर. कारण सगळ्यांना सगळ्या टेस्ट इट इज अन इम्पॉसिबल थिंग. कुठल्याही देशामध्ये हे शक्य होणार नाही. याचं कारण की त्याच्या मागे होणारा खर्च इतका कलोसल असेल. करेक्ट. की देशाचं ते खर्च एक भाग झाला, इन्फ्रास्ट्रक्चरवरही तेवढा ताण पडेल, म्हणजे ते फिजिबल नाहीये ऑन मेनी टर्म्स. सर आता ह्याच्यामध्ये आपण लक्षणांबद्दल बोलतोय की लक्षणं ही किंवा ती, पण लक्षणं बघून इथवर हे व्हॉट्सअप डॉक्टर थांबत नाहीत. तर हे डॉक्टर स्वतःलाच औषध देऊन मोकळे होतात, ती औषधं घेऊन मोकळे होतात आणि मग नंतर जाऊन त्या औषधांचा दुष्परिणाम सुद्धा त्यांच्या शरीरावर होत असतो. अगदी बरोबर. तर या स्वयं निदानानंतर होणाऱ्या स्वयं उपचार घेत असताना काय काळजी घ्यावी आणि त्याचे धोके काय? प्रथम एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला पण माहित पाहिजे या सध्या आता माझ्यात काय चाललंय. उदाहरणार्थ कोविड जेव्हा सगळीकडे होता त्यावेळेला कोविड हाच पॉसिबिलिटी आहे. एखाद्या माणसाला ताप आला, सडकून ताप आला, त्याला नाकात वास येत नसेल,
चव लागत नसेल तर तुमच्या पुढे डोक्यामध्ये तोच पहिला विचार येणार. पण आता जेव्हा सगळं कॉमन झालं त्यावेळेला परत पूर्ववत आलंय. पूर्वी जसे आम्ही विचार असं करायला लागलोय. म्हणून मेडिकल एपिडेमिओलॉजी हा जो शब्द आहे किती पॉसिबिलिटी आहे. उदाहरणार्थ भारतामध्ये जॅपनीज एन्केफेलायटिस नावाचा एक आजार आहे. तो जपानमध्ये सापडला. भारतात त्याची शक्यता खूप कमी झाली. आपण कोणी ऐकलेलं नसतं बाबा माझ्या शेजारच्याला बाजूच्याला कोणाला तरी ते झालंय असं नाही. तसंच अमेरिकेत रॉकी माउंटेन फिवर म्हणून आहे, स्पॉटेड फिवर. तर तो फिवर भारतात कुठे दिसतो? विशिष्ट प्रकारचं जसं माणसांचं जगत आहे तसं, पण तेच गोष्ट त्या भागातून एखादा माणूस ट्रॅव्हल करून आला, इथे आलाय भारतात आणि त्याला ताप झाला तर आय टू थिंक असू शकतं, पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे एक लक्षण, आणि तुम्हाला त्यात सगळ्यात मोठी गोष्ट काय, चुकीची गोष्ट काय, तर तुम्ही काय टाईप करता याच्यावर तुम्हाला लिस्ट मिळणार आहे. नुसती डोकेदुखी हे जर असं असेल तर डोकेदुखी विथ फिवर किंवा डोकेदुखी विथ समथिंग असं तुम्ही ज्या वेळेला आणणार त्यातलं स्पेसिफिक म्हणे जेवढे शब्द आपण टाईप जास्त करू तेवढं ते छोटं छोटं होत जातं. मला वाटतं हे जे पडणारे प्रश्न आहेत त्यांची उत्तर द्यायला पूर्वी आपल्याकडे एक माणूस होता ज्याचं नाव होतं फॅमिली डॉक्टर. म्हणजे त्यांना घरातल्यांची मेडिकल हिस्ट्री माहीत होती. ते समजा आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा घरी येऊन जायचे किंवा आपण त्यांच्या क्लिनिकला व्हिजिट करायचो आणि ओव्हरऑल वर्षभरात तुमच्या बॉडीमध्ये होणाऱ्या चेंजेसवर त्यांचं लक्ष असायचं आणि ते तुम्हाला काळजी कशी घ्यावी याच्याबद्दल सल्ला सुद्धा द्यायचे. पण आता जर पाहायला गेलं तर फॅमिली डॉक्टर ही कॉन्सेप्टच हळूहळू कमी झालेली आहे किंवा नाहीशीच झालेली आहे. तर त्याचं काय कारण असावं? त्याच्या मागे बेसिकली इकॉनॉमिक्स ज्याला म्हणतात, आर्थिक कारण सगळ्यात महत्वाचं आहे. दोन गोष्टी झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे पेशंट सुद्धा जास्ती स्पेशलिस्ट कडे जायला होतं. त्याच्यात अडचणी आहेत, पण मुळात अडचण जी आहे तो जो एक असतं ना, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक डिपार्टमेंट असतं सीएमओ. हा सीएमओ काय करतो, पेशंटला तपासतो आणि त्याला पुढच्या ट्रीटमेंटसाठी, पुढच्या उपचारासाठी कुठे जायला पाहिजे ते ठरवतो. म्हणजे पोटात जर माझ्या हे झालं तर दुखायला लागलं तर मग ते किडनीचं पण असू शकेल, लिव्हरचं पण असू शकेल. पण आता एकाच वेळेला तो माणूस किडनी, लिव्हर, अमुक तमुक सगळीकडे जायला लागला तर परत त्याचा प्रश्नच होईल. त्याच्याऐवजी त्याला ते सांगणारा, बाबा बघ मला शक्यता वाटते तुला अमुक केल्यानंतर निदान होईल. मग ते भले सोनोग्राफी असो काही असो. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं काय आहे की आपण फक्त म्हणतोय फिजिकल आजार. फिजिकल आजार म्हणजे काय की आता काय झालंय, मला व्हायरल ताप किंवा मलेरिया किंवा काय, याला फिजिकल आजार. पण असं नुसतं नसतं. माणूस विचार करणार असतो. मी नेहमी एक शब्द वापरतो, डॉक्टरकडे ट्रीटमेंट करायला पेशंट ट्रीटमेंटला येत नाही, ते येतात मेडिकल इमोशनसाठी. हा विषय इतका समजायला सुद्धा सोपा आहे की समजा एखाद्या मुलाला व्हायरल फिवर आहे, मान्य, पण आणि दुसराही फिवर माणसाला व्हायरल फिवर आहे. सायन्स काय सांगतो, दोन्ही व्हायरल फिवर एकाच प्रकारचे सेम. पण ज्या मुलाची उद्या 12वीची परीक्षा आहे त्याला तो व्हायरस फिवर हा कुठल्या तरी मोठ्या आजारापेक्षा मोठा वाटतो. पण वर्षभराच्या मेहनतीचा संबंध आहे, त्याची रिॲक्शन निराळी असणार. त्यामुळे हा जो मूळ प्रश्न आहे तो फॅमिली डॉक्टर अतिशय चांगल्यापणे समजतात. दुसरा तितकाच महत्वाचा भाग, ज्यावेळेला फॅमिली डॉक्टर म्हणून तुमच्याकडे असतात त्यावेळेला त्यांचा एक अंकुश असतो. अननेसेसरी स्पेंडिंग, अननेसेसरी तपासण्या, हे सगळं होत नाही. आणि तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा गरज असते माणसाला, गरज असते की म्हणजे मला कुठल्या तरी एका विषयी सल्ला पाहिजे, मग तो मेडिकलच सल्ला असतो असं नाही. त्याच्यात अनेक गोष्टी असतात. एखादी तरुण मुलगी आहे, तिला एखादा मुलगा आवडतोय तर तिला त्याची माहिती किंवा काहीतरी त्याच्याबद्दलचं काहीतरी प्रश्न आले, त्याबद्दल काहीतरी टेन्शन आलं. पूर्वी कम्युनिटीमध्ये अख्ख्या एका मोठ्या गावामध्ये एखादे डॉक्टर असायचे, बरोबर, ते एकमेकांना सगळ्यांना ओळखायचे आणि त्यामुळे ते अरे तुला माहित नाही तो असं आहे त्याचं, असं सांगून तिला
परावृत्त करायचे किंवा काय करायचं, हा जो प्रश्न होता तो प्रश्न शहरांमध्ये खूप बदलला. कारण इथे एकमेकांना शेजारी शेजारी ओळखत नाही एकमेकांना, तर पुढचं काय होणार. पण काही मेडिकल इश्यूज, म्हणजे आता एक उदाहरण म्हणून द्यायचं म्हटलं तर दोघांनाही एक थॅलेसेमिया नावाचा आजार आहे. तर मुलांना व्हायची शक्यता होते. फॅमिली डॉक्टरना माहिती आहे हिला थॅलेसेमिया मायनर आहे, ह्याला थॅलेसेमिया मायनर आहे, दोघांचं लग्न होऊ नये कारण पुढच्या याला थॅलेसेमिया मेजर होणार, हे कळतं ना. पण हे मुद्दाम कुठलेही डॉक्टर आपल्या सगळ्या पेशंटना दुसऱ्या सगळ्या पेशंटची माहिती देतात का? नाही देणार. त्याला एक सिक्रेट असलं पाहिजे, कॉन्फिडेन्शियल ते आहे. त्याच्यानंतर हळूच तो सांगणार, बघा हा तुमचा मुलगा आता खूपच जास्त पिऊन दिसतो मला, बघा आई वडिलांपेक्षा. म्हणजे एक प्रकारे ना होलिस्टिक अप्रोच होता वैद्यकीयामध्ये. होलिस्टिक त्याच्यामध्ये सगळ्या चर्चा किंवा काही होती. आता सगळं स्पेशलायझेशन वरती आलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर काय होतं की स्पेशलायझेशनला त्या डॉक्टरला फक्त गुडघा दिसतो ना, गुडघ्याच्या डॉक्टरना ऑर्थोपेडिक गुडघा दिसतो, बाकी डोळ्याला काही इश्यू आहे, याला काही इश्यू आहे ते कळत नाही. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी, गुडघा चांगला आहे तुमचा, गुडघ्याला काय नाही झालं असं म्हटलं, पण बॉडीमध्ये रुमॅटिक फिवर आहे, त्याचं काय. त्यामुळे हा जो एक कम्प्लीट व्यक्ती म्हणून बघायचा जो हे होता तो फॅमिली डॉक्टर असेपर्यंत मजबूत होता. आज हळूहळू त्याची वयस कमी झाली. मग त्याच्यामुळे लोक गुगलवरती सर्च करायला लागले आणि मग त्यातून स्वतःचेच कन्क्लुजन्स काढून निर्णयावर पण यायला लागले. तर तुमच्या बरोबर सर असं कधी झालंय का की तुमच्याकडे एक माणूस आलाय, रिपोर्ट घेऊन आलाय आणि तुम्हाला दाखवलेत आणि तो म्हणतोय की मला डायबिटीस आहे डॉक्टर, मला औषध द्या, तर तुम्ही म्हणताय की नाही तुला डायबिटीस नाहीये, पण तरी पण तो अडून बसताय की नाही मला आहेच डायबिटीस आहे. खूप होतं आमच्या बाबतीत. हल्ली तर ते वाढत चाललंय. लोक असं पूर्ण लिस्ट घेऊन येतात. काही लोक म्हणजे आता प्रश्न विचारायला लागले, ती चांगली गोष्ट आहे. तरुण मंडळी आम्हाला प्रश्न विचारते, प्रश्न विचारून माहिती घेते, माहितीपर्यंत ठीक आहे. पण ज्या गोष्टी अशा पक्क्या नाही, तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये माणूस आहे आणि माणूस हा कधीच फिक्स नाही. म्हणून मी असं म्हणणार नाही की 5 फूट 4.5 इंच म्हणजे परफेक्ट, मग तो 5 इंच झाला की आजारी आणि 4.5 इंच झाला म्हणजे आजारी, असं नाही. त्याला एक फ्लेक्झिबिलिटी आहे. ही फ्लेक्झिबिलिटी लक्षात घेऊन आलं पाहिजे. पण मेन प्रॉब्लेम गुगलमध्ये किंवा कॉम्प्युटर याच्यामध्ये ते सगळं रिजिड आहे ना, फ्लेक्झिबिलिटीच नाही राहिली. तुम्ही बघा, एखादा समजा माणूस आला, त्याचं जर रेंज दिलेलं आहे मी 4 ते 5, तर मग 5 फूट 1 इंच सुद्धा ॲबनॉर्मल होईल आणि 3 फूट 11 इंच तो पण ॲबनॉर्मल होईल. हे नाहीये तसं. हा जो मुद्दा आहे हा लक्षात घेऊन मगच त्याचं कन्क्लुजन व्हायला हवं. पण आता उदाहरणार्थ माझ्याकडे एक अगदी याचा पेशंट आला, त्याने ऍक्च्युली डॉक्टर्स पण बदलले होते. त्याची फक्त जबडा दुखतोय खालचा, तर त्याने मला ती स्पेसिफिकली सांगितलं सगळे दात दुखत आहेत. सगळी त्याने माहिती काढून आणली होती. पण त्या सगळ्या माहितीमध्ये त्याला जो प्रश्न होता त्याचा कुठेच उल्लेख नव्हता. त्याला काय होतं असेल माहिती? ही वॉज इंटू हार्ट फेल्युअर. हो, दात दुखीमुळे हार्ट फेल्युअर होईल हे फक्त ह्युमन माइंड विचार करू शकतो, कॉम्प्युटर नाही विचार करू शकतो. कॉम्प्युटर म्हणा दात दुखीमुळे ते केरीज असेल, तिथे काहीतरी पस झाला असेल, मग असं म्हणजे जबड्याशी त्याच्या पलीकडे जाणार नाही. पण मी काय विचार करू शकलो, तर प्रत्येक दाताला वेगळी नर्व आहे. आपला दात दुखतो तर एक दात दुखतो, आपण म्हणत नाही की जे 5 दात एकदम ठणकायला लागले, तर सगळे दातांची का त्याचे जबड्याचे दुखतात हे केलं. आणि मग त्याला पुढचा प्रश्न विचारला, त्या प्रश्नाने मला असं पटकन उत्तर दिलं. पुढचा प्रश्न त्याला विचारला की हे तुला कधी दुखतं जास्त? तो मला कधी पण ना, असं थोडं चालायला बिलायला गेलो की दुखतं. अर्थात हे फक्त हार्टमध्ये होऊ शकतं. मुद्दा आला. आता समजा गुगल केलं असतं तर दाताच्या सगळ्या गोष्टी आल्याच असत्या, त्याच्यात मला माहीत असलेल्यापेक्षाही जास्त आल्या असत्या. पण गुगलने पुढचा प्रश्न विचारला असता का? नाही. पण ही ह्युमनची जी इंटरॅक्शन आहे त्याला एक केवढं महत्व आलंय.
ते किती महत्वाचं आहे वैद्यकीय क्षेत्रात. पण मग ह्याच्यामुळे निदानावर परिणाम होऊन तो उशिरा होण्याची पण संभावना वाढते ना. अगदी आता हीच केस आपण घेऊ, त्याला तो थांबला, इकडे गेला, तिकडे गेला, दातांच्याच डॉक्टरकडे गेला. हार्टच्या डॉक्टर कशाला जाणार? कारण गुगलने त्याला सांगितलं नाही काही, गेला नाही. डॉक्टर त्याला चुकलं, त्याला निदान आलं, दुसरीकडे गेला. असं करत एक वेळ गेला, दुसरं पैसे गेले, कारण 4 लोकांना गेलं, पण निदान झालंच नाही. आणि शेवटी त्याला ज्या वेळेला तो माझ्याकडे आला आणि निदान ऍक्च्युली झालं, तोपर्यंत त्याचं हार्टचं पंपिंग वॉज ओनली 30%. हा, तो आता आहे, व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एक्झर्शन करू शकत नाही. काम करणं बंद झालं ना, त्याचं काम करणं बंद झालं. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की ह्युमन इंटेलिजन्स कॅनॉट बी रिप्लेस्ड बाय दिस. हे 1 अधिक 1 ह्याचं 2च करणार, ते 1.5 करणार नाहीत, 2.25 करणार नाहीत, काहीच नाही करणार. प्रोबॅबिलिटी संपलं. ह्या रिजिडपणा जो मशीन मधला आहे तो ह्युमन इंटेलिजन्स नाही आहे. तुम्हाला असं कळतं आपोआपच, तुम्हाला सांगायला नाही लागत, तुम्ही सांगू पण नाही शकत. कधी कधी तुला बरं नाही का रे विचारतो ना आपण, ते कॉम्प्युटर विचारेल? नाही विचारणार. त्यामुळे हा जो गॅप आहे ना ह्युमन इंटेलिजन्स मधला आणि ह्याच्यातला, तो आपण अगदी लक्षात घेतलाच पाहिजे. आणि हाऊ हॅज दिस अफेक्टेड द पेशंट डॉक्टर रिलेशनशिप? ऍक्च्युली तसं बघायला तर खूप काही बदललेलं नाही, फक्त प्रश्न वाढले. म्हणजे मी पूर्वी 5 मिनिटाचं कन्सल्टेशन करून जात होतो असेल, पेशंट जात होता असेल, तर आता तो 10 मिनिटं, गुगलवाला 15 मिनिटं बसतो. प्रश्न पडले आणि त्याची उत्तरं घेतली, हा एक भाग झाला. पण काहींमध्ये त्याच्यावर रिजिडिटी असते की नाही, मी म्हणतो तेच कर, किंवा गुगलनी असं सांगितलंय ना म्हणजे असंच असेल. तुम्ही डॉक्टर आहात ठीक आहे, पण हे गुगलच जास्ती ट्रस्टवर्दी आहे. पण बऱ्याच वेळेला आम्ही ज्या प्रकारे पेशंटला समजावतो किंवा हाताळतो, त्यामध्ये बऱ्याच वेळेला प्रश्न रिझॉल्व्ह होतो. फक्त काय होतं, त्यानंतर काही लोक हे सायकोलॉजिकल बनतात. म्हणजे बेसिकली त्यांना भीती वाटत राहते. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक येतात ते चेस्ट पेन वाले, त्यांना हार्टची भीती होत असते. बाकी इतर पण एखाद्या घरामध्ये कॅन्सरचा एखादा पेशंट झालाय तर त्या व्यक्तीला कॅन्सरची भीती वाटत राहते. काही लोकांना असं, आता उदाहरणार्थ मागच्या वेळेला आत्ताच बोलणं झालं आपलं कोविड बद्दलचं. कोविड आहे, त्याला एक सायकोलॉजिकल जो इश्यू होता, त्या एका माणसाने 7 दिवसामध्ये एकूण 47 वेळेला कोविडची टेस्ट केलेली आहे. बापरे. सो मूळ काय आहे की आपण भरकटत जातो. नेमकेपणा आणायला डॉक्टर जे सांगतील किंवा करतील, आणि त्या 47 वेळेला त्याला कोविड नव्हता, पण त्याने स्वतःला कोंडून घेतलं होतं, कोणाला वेळ द्यायचं नाही, काय म्हणजे एक्स्ट्रीम ज्याला म्हणतात ना तिथपर्यंत जातं. आणि हा सुद्धा एक सायकोलॉजिकल इश्यू आहे. मला आजार नसताना आजार असल्यासारखं वाटणं हा एक प्रश्न आहे. सेम गोज फॉर कॅन्सर, अनेक फॉर मेनी अदर. काय आपल्याला उगाच ती यादी देऊन वाढवू नको, पण मेन आहे अनेक अशात आहे. त्याच्यामुळे आता उलट काही वेळेला सायकोलॉजिकल प्रश्न खूप वाढायला लागलेले आहेत. करेक्ट. मग असं असताना फिजिकल हेल्थ सोबतच मेंटल हेल्थच्या बाबतीचे सिम्पटम्स सुद्धा पाहिले जातच असतात की, म्हणजे लोक टेस्ट न करता किंवा सायकोलॉजिस्टला कन्सल्ट न करता आपणहून स्वतःहून कन्क्लुजनला पोहोचले असतात की मला डिप्रेशन आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे. वाटतं ना, नक्कीच वाटतं. परत तेच आहे, सगळीकडे तोच आहे की तुम्ही जेव्हा असं शोधून, हे कसं आहे माहितीये का, गुगल डॉक्टर, गुगल इज ओनली अ कन्व्हिनियन्स. राईट. इट इज लाईक रीडिंग अ बुक अँड देन ट्रीटिंग युअरसेल्फ. तुमच्यापैकी किती लोकांना आवडेल की आपण डॉक्टरांकडे गेलोय, डॉक्टर आपलं तू काय, तुला असं झालंय, ठीक आहे पुस्तक वाचते, तुम्ही त्या डॉक्टरांकडे जाणार नाही आहात. मग स्वतःला का जाता? मूळ मुद्दा तो आहे. शेवटी गुगल काय तुम्हाला देतं, इन्फॉर्मेशन देतं. इन्फॉर्मेशन आणि प्रॉपर ऍप्लिकेशन ऑफ द इन्फॉर्मेशन टू कम टू अ कन्क्लुजन अँड टेक अ प्रॉपर ट्रीटमेंट टू गेट क्युअर्ड. हे आपल्या याचं सिस्टीम आहे. येस. आणि मग आता गुगल वापरून स्वयंनिदान करणाऱ्या व्यक्तींसाठी तुम्ही सल्ला काय द्याल? पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की अर्थ लावला जातो. कायदा आहे, कायद्याचा अर्थ लावतात, त्याच्यासाठी कोर्ट आहेत.
कायदा तो कागदावर लिहिलेला आहे, सगळे शब्द तेच आहेत, पण तरीही सिच्युएशन प्रमाणे त्याच्यात सारखा अर्थ लावला जातो. अगदी तसंच सिम्पटम आहेत, लिहिलेले आहेत, पण त्या सिम्पटमचा नीट समजून घ्यावं लागतं. हे समजून घेणं, त्याला अर्थ लावणं. उदाहरणार्थ तर थोड्याच वेळी बोलणं झालं आपलं शुगर काय, आता समजा मी एखादी स्टिरॉइडची गोळी खाल्ली असेल तर आता माझी शुगर जास्त येणार, मला डायबिटीस नाही झालाय. हे कम्प्लीट संपूर्ण समजून घेणं यालाच होईल. करेक्ट. नाही होणार. फॅन्टास्टिक. गुगलचे पण फायदे पण आहेत. बिलकुल. एक गोष्ट आहे, पहिली गोष्ट म्हणजे माणसं सजग झाली, त्यामुळे पूर्वीपेक्षा थोडं लवकर डॉक्टरांकडे पोचायला लागली. हा एक भाग आहे. दुसरा भाग तर या सगळ्यामध्ये आपल्याला हळूहळू का होईना एक वैद्यकीय समज असलेली, जाण असलेली अशी पिढी होते, हे पण चांगली गोष्ट आहे. तिसरा महत्वाची गोष्ट, मला एखादी गोष्ट रेअर आजार आहे, रेअर आजार माझ्या डोक्यात बसणार नाहीये, कारण एकेका ह्याच्यावर हजारो आजार असू शकतात. आणि जी गोष्ट मला फारच कमी बघितलेली आहे, आता समजा 10 लाखामध्ये एखादी केस असेल तर सगळे डॉक्टर मिळून सुद्धा ती केस आयुष्यात बघितलेली नसते, मग त्याची अडचणी होणार. म्हणून ह्याचा पण एक मोठा फायदा आहे गुगलमध्ये. म्हणजे एकदम सगळं आपण त्याचा निगेटिव्ह बोलण्यात अर्थ नाही. त्याच्यामुळे हे रेअर आजार सुद्धा पकडले जातात, जेनेटिक आजार पकडले जातात. याचा खूप मोठा फायदा आहे. अर्थात तो फायदा आणि त्याच्याबद्दल विचार फक्त डॉक्टर करू शकते. नक्कीच. तर खूप खूप धन्यवाद डॉक्टर सतीश नाईक, तुम्ही आलात आणि या विषयावर आपले 4 गोष्टी आम्हाला सांगितल्यात. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? हा एपिसोड इतर एपिसोड्सच्या मानाने छोटा होता, कारण याच्यामध्ये आमचा मुद्दा क्लिअर होता की स्वयंनिदान करत असताना काय धोके आहेत आणि त्यातून आपण डॉक्टरांचा सल्ला नेहमी कसा घेतला पाहिजे आणि स्वतःहून वैद्यकीय स्वतःवर उपचार न करता डॉक्टरांकडे जाऊनच ते केले पाहिजेत. हे जनजागृती करण्याकरता आम्ही हा एपिसोड केला होता. करीन की नुसतं हे करू नका, गुगल वगैरे करू नका, कारण कुठल्याही गोष्टीचा नीट अर्थ लावावा लागतो, तर ते बरोबर होतं. एक. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाने आपल्यासाठी एक तरी फॅमिली डॉक्टर निवडून त्याला जवळ करा. बिलकुल. थँक्यू. इथे बोलवल्याबद्दल, मला सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच तुम्ही जे काय विचारलात त्याच्याबद्दल सांगण्याचा मी प्रयत्न केला. थँक्यू डॉक्टर. तर हा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. त्याचसोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि पुढच्या एपिसोड्समध्ये तुम्हाला काय ऐकायला आवडेल हेही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.